माझे 7000 फॉलोअर्स कंप्लीट झाल्याबद्दल मी स्टोरीमध्ये तुम्हाला पुढच्या कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हा प्रश्न विचारला होता. आणि बऱ्याच मदर्सनी मला प्रश्न पाठवला, सिझेरियन नंतर किंवा डिलिव्हरी नंतर झोपून बाळाला साईडलाईन पोझिशन मध्ये ब्रेस्ट फिडिंग करू शकतो का? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हो, नक्कीच. खरं तर सिझेरियन नंतर बसून दूध पाजताना टाक्यांवर ताण येऊ शकतो. अशा वेळेस ही पोझिशन खूप आरामदायी ठरू शकते. यामध्ये एका कुशीवर आरामात झोपा. बाळालाही तुमच्याकडे चेहरा करून एका कुशीवर करा. बाळाचा कान, खांदा आणि कंबर एका सरळ रेषेत असावी. तुमच्यात आणि बाळात असा व्ही शेप तयार होईल. आणि मेक शुअर की लॅच ही चांगली असावी. या पोझिशन मध्ये फिडिंग करताना मात्र काही गोष्टींची काळजी घ्या. आई ही अलर्ट म्हणजे जागी असावी. बाळाचं नाक हे मोकळं असावं, म्हणजे बाळाचा एअरवे हा ब्लॉक नसावा. उशी, ब्लँकेट किंवा इतर वस्तू बाळाच्या चेहऱ्याजवळ नसाव्यात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, फिडिंग नंतर बाळाला बर्प करायला म्हणजे त्याचा ढेकर काढायला विसरू नका. जर तुम्हाला झोप येत असेल किंवा थकवा जाणवत असेल, अशा वेळेस तुमच्या पार्टनरची किंवा इतर फॅमिली मेंबरची हेल्प घ्या. बाळाचं ढेकर काढल्यानंतर बाळाला सुरक्षितपणे पाठीवर झोपवा. कारण फिडिंगसाठी ही पोझिशन आरामदायी असली तरी बाळ हे सुरक्षित ठिकाणी झोपणं खूप महत्वाचं आहे. या पोझिशन मध्ये ब्रेस्ट फिडिंग करण्याचे बरेच फायदे आहेत. जसे की टाक्यांवर कमी ताण येतो, वेदना या कमी जाणवतात, आईला बराच आराम मिळतो आणि विशेषतः रात्रीचं फिडिंग हे खूप सोपं होतं. जर तुम्ही नवीन आई असाल किंवा एखाद्या नवीन आईला ओळखत असाल, तिच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्या आईची ब्रेस्ट फिडिंग जर्नी या एका पोझिशनमुळे आरामदायी होऊ शकते.